अकोला पोलिसांच्या प्रोजेक्ट त्रिनेथची राष्ट्रीय स्तरावर निवड. श्री अचिंत चांडक पोलीस अधीक्षक यांनी NCRB नवी दिल्ली येथे प्रोजेक्ट त्रिनेत्रचे सादरीकरण केले. अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब. जिल्हा पातळीवर पोलिसिंगमध्ये एखादा प्रयोग केवळ यशस्वी होणे नव्हे तर तो राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरणे हे दुर्मिळ, पण अकोला पोलीस दलाच्या प्रोजेक्ट त्रिनेत्रने हे शक्य करून दाखवले आहे. अकोला पोलीस अधीक्षक श्री अर्चित जांडक आणि अकोल्याचा गुणवंत युवा चेहरा श्री किशन पनपालिया यांच्या संयुक्त नेतृत्वातून साकारलेला अकोल्यातील सर्वाधिक प्रभावी उपक्रमांपैकी एक मानला जाणारा प्रोजेक्ट त्रिनेत्र आता राष्ट्रीय स्तरावर झेपावला आहे. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025 इव्हेंट 4 करिता NCRB नवी दिल्ली यांना महाराष्ट्र घटकाकडून या अगोदर 5 IT प्रोजेक्ट पाठवण्यात आलेले होते. त्यामधून बेस्ट IT प्रोजेक्ट स्पर्धासाठी महाराष्ट्राच्या वतीने प्रोजेक्ट त्रिनेत्र प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने NCRB नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त पत्रान्वये नमूद 5 IT प्रोजेक्टपैकी प्रोजेक्ट त्रिनेत्रची निवड करून सदर प्रकल्पाच्या विकास व अंमलबजावणीत सहभागी संबंधित अधिकारी यांना दिनांक 26/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता NCRB मुख्यालय NH48 महिपालपूर नवी दिल्ली 110037 येथे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी हजर राहण्याबाबत कळवण्यात आले होते. त्यानुसार सदर प्रोजेक्टचे सादरीकरण दिल्ली येथे श्री अचिंत चांडक पोलीस अधीक्षक यांनी केले. त्यावेळी राष्ट्रीय स्तरावरील निवड समितीने प्रोजेक्ट त्रिनेत्रची AI बेस संकल्पना व सादरीकरणाची प्रशंसा करून श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक यांचे विशेष कौतुक केले. प्रोजेक्ट त्रिनेत्र कार्यान्वित झाल्यापासून शरीरविरुद्ध पुनरावृत्ती गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारावर त्रिनेत्रपूर्व फेब्रुवारी-जुलै 2025 114 पुनरावृत्ती गुन्हे, त्रिनेत्रनंतर ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 फक्त 59 गुन्हे, यामुळे एकूण 48% घट नोंदली गेली. हे केवळ त्रिनेत्रच्या AI बेस मॉनिटरिंगमुळे गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यांची दर बुधवारी ठाणेदार यांच्या समक्ष पोलीस स्टेशनला बोलावून त्याचे गुन्हा करण्याची शक्यता बघून त्याने गुन्हा करण्यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करून तसेच गुन्हेगाराचे योग्य रीतीने समुपदेशन करण्यात येत असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोखण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे. तसेच त्रिनेत्रच्या देखरेख व नियंत्रणामुळे अकोला पोलिसांनी मोका अंतर्गत एक सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर कारवाईक MPDA कायद्यान्वये 21 गुन्हेगारांना स्थानबद्ध केले असून कलम 55 ते 57 पोका कायद्यान्वये 73 गुन्हेगारांना अकोला शहरातून तडीपार करणे शक्य झाले आहे. बेस्ट IT प्रोजेक्ट स्पर्धासाठी महाराष्ट्राच्या वतीने प्रोजेक्ट त्रिनेत्र प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. हा अकोल्यासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. डेटा आधारित प्रतिबंधात्मक पोलिसिंगच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम अल्पावधीतच परिणामकारक मॉडेल म्हणून सिद्ध झाला आहे. प्रोजेक्ट त्रिनेत्रची संकल्पना, विकास आणि अंमलबजावणी पोलीस अधीक्षक अकोला श्री अर्चित चांडक आणि श्री किशन पनपालिया यांच्या दूरदृष्टीतून साकार झाली असून पारंपरिक पोलिसिंगला बुद्धिमान, मोजमापयोग्य आणि तंत्रज्ञान आधारित प्रणालीमध्ये रूपांतरित करण्याचा हा प्रयत्न आहे. स्थानिक स्तरावर सुरू झालेला हा उपक्रम आता देशाच्या व्यासपीठावर अकोल्याचे प्रतिनिधित्व करत आहे. ही निवड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.